त्याच्यानंतर एक मीटिंग झाली, तर त्यांनी माझ्याकडून 25,000 रुपये मागितले. अरे बापरे. हां. आणि घरच्यांना सांगितलं मी. घरच्यांना माहीत होतं पोराला आवड आहे. घरच्यांनी पैसे दिले, म्हणजे घरची परिस्थिती नव्हती. पण हे उलट झालं ना की त्यांना पैसे द्यायच्या ऐवजी तुम्ही त्यांना पैसे दिले. कारण कसं आहे, मला आवड होती, हां, मला पुढं जायचं होतं. बरोबर. तेव्हा घरच्यांनी पण पैशाचा विचार नाही केला आणि मी पण नाही केला. पण घरी पैसे नव्हते, तेव्हा परिस्थिती नव्हती. तेव्हा माझ्या मामाकडून त्यांनी पैसे घेऊन मला दिले. एक नंबर. तो एक कॉमेडी आहेच, पण तुम्हाला आता प्रेमाचा विषय निघाला, प्रेमावरून कविता सादर केली. तुम्हाला झाले का प्रेम कॉलेज याच्यामध्ये किंवा कंपनीमध्ये असे? वेबसिरीजमध्ये तर आम्हाला दिसते तुम्ही प्रेम करताय प्रत्येक जणावर. नाही नाही, आम्ही वेबसिरीजमध्ये प्रेम नाही करत, लफडे करतो. रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं मनातले बोलूया मराठी यूट्यूब पॉडकास्टमध्ये. आज आपल्याला भेट दिली उसातली बानगडमधील अक्षा आणि त्यांचं खरं नाव सुहास घोडेचर यांनी. सर, मनातले बोलूया मराठी यूट्यूब पॉडकास्टमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. सर्वप्रथम मला सर्वात पहिला पडलेला प्रश्न की तुमची सुरुवात कशी झाली वेबसिरीजमध्ये येण्याची? ओके, सुरुवात. हां. तर माझी सुरुवात खूप डेंजर झालेली आहे. म्हणजे लहानपणापासून ॲक्टिंग क्षेत्रात आवड होती. म्हणजे कॉलेजला असताना मी गॅदरिंगला सहभाग घ्यायचो. त्याच्यानंतर घरी पण आहे ना, मी खूप कॉमेडी करायचो. म्हणजे मकरंद अनासपुरे, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांचे मूवीमधले मी डायलॉग घरी मारायचो. अरे बापरे. हां. आणि घरचे हसायचे. हां. आणि कॉलेजला असताना खूप ढेंगाणा घातला, कॉमेडी केली आणि स्किट पण केले. 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल त्यामध्ये. आणि कॉलेजकडून मला खूप प्रोत्साहन भेटलं. अरे बापरे. आणि तेव्हापासून मी ठरवलं व्हायचं तर ॲक्टरच व्हायचं. कॉलेजमध्ये गेल्यानंतर कॉलेजमधली लोक असे नाही का, म्हणजे मुलं तुमच्या ग्रुपमधील असतील किंवा मुली असतील, हे ॲक्टर म्हणून चिडवणं किंवा ॲक्टर म्हणून टोमणं मारणं हे कधी जाणवलं नाही का तुम्हाला? बोलतील किंवा काय असं? हां, बोलत होते ना. कारण त्यांना एक हे वाटायचं, एक मजा घ्यायची ती माझी. त्यांना वाटायचं हे काय ॲक्टर होतं, हे काय होतं. पण मला इच्छा होती का ॲक्टरच व्हायचं. मी ते सहन केलं. त्याच्यानंतर 12वी झाली माझी. एक न्यूजपेपरमध्ये ॲडव्हर्टाईज आली का इथं ऑडिशन आहे. तर माझ्या चुलत्यांनी न्यूजपेपर वाचला आणि मला ती ॲडव्हर्टाईज पाठवली आणि मी तिथं गेलो. आणि तिथं गेलो, ऑडिशन दिली आणि माझं सिलेक्शन पण झालं. कुठे गेलो होतो ऑडिशनला? काय आमच्या तिकडंच झालं आहे. तुमच्या जिल्ह्यावर? म्हणजे नगर जिल्ह्यामध्येच होतं ऑडिशन. तुम्ही प्रॉपर नगरच्या आहात? हो, प्रॉपर नगरचे. म्हणजे प्रॉपर नगरमध्ये नेवासा तालुका आहे आणि नेवासा तालुक्यात तेलकुट गाव हे माझं गाव आहे. अरे बापरे, एकदम छोट्याशा रुरल एरियामधून येतो. हां. आणि ऑडिशनमध्ये सिलेक्शन झालं आणि तेव्हा सैराटचं क्रेज होतं. म्हणजे कोणाला वाटायचं मी परश्या, मी आर्ची, मी नागराज मंजुळे. आणि मला पण वाटायचं, मला पण वाटत होतं मी परश्या. ऑडिशन दिली, सिलेक्शन झालं. त्याच्यानंतर एक मीटिंग झाली, तर त्यांनी माझ्याकडून 25,000 रुपये मागितले. अरे बापरे. हां. आणि घरच्यांना सांगितलं मी. घरच्यांना माहीत होतं पोराला आवड आहे. घरच्यांनी पैसे दिले, म्हणजे घरची परिस्थिती नव्हती. पण हे उलट झालं ना की त्यांना पैसे द्यायच्या ऐवजी तुम्ही त्यांना पैसे दिले. कारण कसं आहे, मला आवड होती, मला पुढं जायचं होतं. बरोबर. तेव्हा घरच्यांनी पण पैशाचा विचार नाही केला आणि मी पण नाही केला. पण घरी पैसे नव्हते, तेव्हा परिस्थिती नव्हती. तेव्हा माझ्या मामाकडून त्यांनी पैसे घेऊन मला दिले. हां. आणि शूटिंग सुरू झालं. 2 दिवस शूटिंग चालू झालं, 8 दिवस बंद. पुन्हा 2 दिवस चालू झालं, 8 दिवस बंद. हे का तुम्हाला कारण कळलं का 8 दिवस मधला गॅप का बंद व्हायचा? कारण ते जी टेक्निकल टीम होती, जो डायरेक्टर होता, त्यांना याच्यामधलं काहीच नॉलेज नव्हतं. म्हणजे तुम्हाला फिल्म, तुम्ही जो ऍक्टिंग करता त्या फिल्म मधलं तुम्हाला नाव पण माहित होतं का नव्हतं ते माहित? नाव होतं माहीत, पण मी नाही सांगू शकत. बरं. त्या माणसाचं पण नाव नाही सांगत मी, सॉरी. इट्स ओके. हां. मग अशा पद्धतीने शूटिंग चालू झालं. म्हणजे आपण एखादा यूट्यूबला वेब सिरीज करतोय त्या टाईप ते काम होतं. म्हणजे ते आत्ता कळतंय मला. अरे बापरे. म्हणजे फ्रॉड म्हणलं तरी जमल त्यांना. म्हणजे होतं या ऍक्टिंग क्षेत्रामध्ये पण फ्रॉडगिरी होती का? खूप होतं, खूप खूप खूप. तुमच्यासोबत पहिल्यांदा झाला? हां. म्हणजे माझी अशी सुरुवात झाली आणि म्हटलं आता पैसे रिटर्न घ्यावं, पण आमच्याकडे काही प्रूफ नव्हता, ॲग्रीमेंट नव्हती. म्हणजे कोणत्या तोंडाने त्यांना पैसे मागायचे. आणि अशी सुरुवात झाली. त्याच्यानंतर आमच्या गावात किंवा पंचक्रोशीत सगळ्यांना माहीत झालं का हा सुहास घोडेचोर पिक्चरमध्ये गेलाय. म्हणजे एवढं कौतुक. कोणी म्हणायचं अरे तू पिक्चरमध्ये गेलाय, म्हाताऱ्या म्हणायच्या गावातल्या तू टीव्हीत गेला काय. म्हणजे अशा पद्धतीनं खूप कौतुक झालं. पण होतं ना की गावातला मुलगा मोठ्या पडद्यावर दिसतोय किंवा टीव्हीवर दिसतोय तो. पण
जो माझा आनंद होता तो काही काळापर्यंतच होता. कारण 6 महिन्यानंतर जेव्हा लोकांना वाटायला लागलं का याचा पिक्चर का येत नाही आहे, का दिसत नाही आहे, तेव्हा मला टोमणे पण यायला लागले. हां, आपल्यासारख्याचं काम आहे का ते? हां, आपले लोक काय कुठं पिक्चरमध्ये जात असते का? म्हणजे असं झालं. त्याच्यानंतर थोडंसं नाराज पण झालो मी आणि घरचे टोमणे मारायला लागले. काय 25,000 घातले, काय केलं तू? मग पैसे आमचे रिटर्न दे. मग त्याच्यानंतर मी ठरवलं का हे पैसे घेतलेले रिटर्न द्यायचे. मग त्याच्यानंतर मी MIDCत कामाला गेलो. कुठे? पुण्याला रांजणगाव MIDC. बापरे. हां. हां. मग तिथं काम केलं 1-2 महिने. कामात काही मन लागत नव्हतं. कारण मला ऍक्टिंगची सवय कोणालाच लागणार नाही म्हण. हां, कारण ॲक्टिंगची सवय नाही, तिथं मन रमत नव्हतं. पण तिथं पण मी मन रमवलं कसं तुम्हाला सांगतो. हे असायचं म्हणजे मंथ एंडिंगला एक सुट्टी असायची. सुट्टी म्हणजे कंपनीत बोलवायची सगळ्यांना, पण क्लिनिंगसाठी सुट्टी राहायची. म्हणजे आठवड्यातला किंवा महिन्यातला एक दिवस. हा, महिन्यातला शेवट, मंथ एंडिंग. मग तिथं काय करायचो मी, काम झाल्यानंतर सगळे असे पोरं बसायचे, मुली बसायच्या. मी कंपनीत पण कॉमेडी करायचो. म्हणजे डायलॉग मार, कुठं कॉमेडी कविता म्हण, खूप म्हणजे तिथं सुद्धा मी कॉमेडी कविता आम्हाला पण ऐकू आता. ठीक आहे. म्हणजे तिथं सुद्धा मी असा माहोल तयार केला. म्हणजे तिथं पण मला खूप प्रोत्साहन भेटलं, कौतुक झालं माझं आणि खूप तिथं पण धिंगाणा केला. अरे बाबा. ते तुमच्या कंपनीतली जी कॉमेडी आता आम्हाला सांगता, कविता आणि जोक, त्यातला एक ऐकायलाच पाहिजे आम्ही. ठीक आहे. म्हणजे मला आवडती ती कविता. म्हणजे मुलं, जो काय तरुण वर्ग आहे तो प्रेम करतो. हा, मुलीवरतीच करणार. प्रेम करतो आणि त्याचा प्रेमभंग होतो नंतर. मग प्रेमभंग झाल्यानंतर त्याच्या ज्या फिलिंग्स असतात, म्हणजे त्याच्या मनात जे विचार चालू असतात, त्या मी या कवितेतून सादर करतो. तर प्रेमात फार वेळा काय होतं, प्रेम तिच्यावर करायचं, घराभोवती फिरायचं, एखाद्या दिवशी तिच्यात लग्नात जेवायचं. अशी लग्न खूप जेवलो कारण प्रत्येकीनं आग्रहानं निमंत्रण धाडली, निमंत्रणाबरोबर स्पेशल पत्रे पाठवली. पुन्हा तिचं आग्रहाचं निमंत्रण असायचं. लग्नाला नाही आला तर प्रेमच नव्हतं समजेन. लग्न जमल्यावर तिनं असंच म्हणायचं, मी फक्त प्रत्येकाच्या लग्नात पोटभर जेवून प्रेमाच्या ढेकरा देत फिरायचं. अगदी छान. अशी लग्न जेवता जेवता दिवस असे सरत गेले. एके दिवशी तिच्या डोहाळ्या जेवणाच निमंत्रण आले. आधी कधी भेटलीस तर म्हणते, प्रिय करा, दिल्या शब्दाला तू जागलं पाहिजे आणि माझ्या बाळाचं बारसं सुद्धा तू जेवलं पाहिजे. प्रेमात फार वेळा असंच होतं. प्रेम तिच्यावर करायचं, घराभोवती फिरायचं, एखाद्या दिवशी तिच्याच गल्लीतून जाताना तिच्याच पोरानं मला मामा म्हणायचं. एक नंबर. एक कॉमेडी आहेच, पण तुम्हाला आता प्रेमाचा विषय निघाला, प्रेमावरून कविता सादर केली. तुम्हाला झाले का प्रेम कॉलेज याच्यामध्ये किंवा कंपनीमध्ये असे? वेबसाईटमध्ये तर आम्हाला दिसते तुम्ही प्रेम करता प्रत्येक जणावर. नाही, आम्ही वेबसाईटमध्ये प्रेम नाही करत, लफडे करतो. कारण प्रेम वेगळं आणि लफडं वेगळं. बरोबर. आता खूप पर्सनल क्वेश्चन झाला, पण ठीक आहे. कॉलेजला असताना भरपूर मुली आवडायच्या, पण एक मुलगी आवडत होती जास्त मला, पण कधी हिंमत नाही झाली प्रपोज करायची. कारण भीती वाटायची, सगळे मुलं मुली गावातले होते, त्यामुळं मी काय प्रपोज केला नाही, ते तसंच मनात ठेवलं. पण जेव्हा कॉलेज संपलं, म्हणजे कॉलेजला असताना तिच्याकडे मोबाईल नव्हता आणि माझ्याकडे पण नव्हता, पण कॉलेज झालं आमचं, 12वी झालं. मग मला एक नंबर भेटला, तिचा नंबर भेटला ना, शोधून काय? हा, मैत्रिणीकडून घेतला आणि तिचा बड्डे होता. मग म्हटलं चला, निमित्त झालंय बड्डे तिचा, कॉल करावं. बड्डे विश केलं. तेव्हा वाटलं तर प्रपोज करावं, आता मनातलं बोलावं, पण तेव्हा पण काही हिंमत नाही झाली. एक 8 दिवस जाऊन दिले मी. 8 दिवसांनी तिला प्रपोज केला. पण बघा ना, म्हणजे तिचं असं म्हणणं होतं का तो कॉलेजला असताना जर म्हटला असता तर काहीतरी केलं असतं मी, पण माझं तर लग्न जमलंय, येतो लग्नाला. म्हणजे वाईट वाटलं. म्हणजे तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल
किंवा तुमच्या मनात असेल तिच्याविषयी प्रेम, तुम्ही बोलून टाका. बोलून टाकायला पाहिजे, कारण एकदा वेळ गेली ना मग पस्ताव येतो. सिच्युएशन कशी होते तुमचे ते सांगितल्यानंतर? वाईट तर वाटणारच, पण ठीक आहे म्हटलं आता काय आहे, तेव्हा आपण बोलायला पाहिजे होतं. मी स्वतःला दोष दिला. ठीक आहे मग. कुठे ना कुठे तिला पण तुम्ही आवडत होता. हा, आवडत होतो. पण आत्ता म्हणजे आता तुम्हाला एवढा फेम भेटला इंस्टाग्रामद्वारे असेल, तुमचे सोशल मीडियावरती फॉलोअर्स पण जास्त आहेत, वेब सिरीजमध्ये तुम्ही काम करता, वेब सिरीज पण लोकांपर्यंत पोचते वेळोवेळी. तिच्यापर्यंत पण पोचले का? तिला असं कॅरेक्टर दिसलंय का? तिचा कधी DM आलाय का? हो, झालंय. म्हणजे आता ते माझे रील्स वगैरे बघतात ना, तर झालंय असं, म्हणजे आमचा आता ग्रुप आहे, क्लासमेटचा ग्रुप आहे, तर येतात त्याच्यामध्ये कमेंट का आम्ही दिवसभर तुमच्या रील्स वगैरे बघतो आणि आमचा असाच दिवस जातो, कामात आम्ही बिजी असतो पण बघतो तुझी व्हिडिओ आणि छान वाटतं. म्हणजे आता बरं वाटतंय बा असं. तुम्ही आपला विषय तो राहून गेला. तुम्ही MIDC मध्ये काम करत आम्ही तुम्हाला कविता बोलायला लावली, कवितावरून प्रेमावरती आलो. पण तुम्ही उसातली भानगड ह्याच्यामध्ये जाण्याचा प्रयत्न कसा केला ह्या वेब सिरीजमध्ये? तुम्हाला आधी मी सांगितलं का माझ्यासोबत फ्रॉड झाला, माझे 25,000 रुपये गेले. मग ते पैसे रिटर्न देण्यासाठी मी कंपनीत गेलो. कंपनीत गेल्यानंतर माझं मन रमत नव्हतं, बरोबर. तर शिक्रापूरला म्हणजे पुणे, तिथं एक वेब सिरीज चालू होती झांगडगुत्ता नावाची. त्याच्यामधले आकाश शिंगाडे आणि रुपाली सोनवणे आणि आकाश शिंगाडे, तर त्यांचं त्या वेब सिरीजमध्ये नाव होतं जिलबी आणि डुली. बरं. त्यांना मी कॉन्टॅक्ट केला, म्हटलं सर मला आवड आहे, मला काही काम भेटू शकतं का? त्याने ठीक आहे. मग मी रविवारी सुट्टीच्या दिवशी तिथं जायचो. एक 2 एपिसोड केले आणि ते एपिसोड बघितले कोणी, उसातली भानगड या वेब सिरीजमधले डायरेक्टर किंवा या वेब सिरीजचे डायरेक्टर मच्छिंद्र जाडे यांनी बघितले, त्यांना तो आवडले. मग त्यांनी मला बोलून घेतलं तिथं आणि वेब सिरीज सुरू केली आम्ही. तर लोकांचा रिस्पॉन्स एवढा भेटला का पहिलाच एपिसोड आमचा मिलियनमध्ये गेला. अरे बाबा. हा, मी आत्ता तुम्हाला जसं विचारलं की हे डायलॉग डिलिव्हरी कशी होती किंवा याच्या पडद्यामागचं हे माहीत नाही कोणाला, लोकांपर्यंत गेलेच नाही आत्तापर्यंत. तर तुम्ही मला एक सांगा, समाजामध्ये 2 प्रकारची व्यक्तिमत्व असतात. समाजामध्ये एक लोकांना डबल मिनिंग पाहायला आवडतं आणि एक लोकांना त्यातून काहीतरी संदेश पाहायला आवडतो वेब सिरीजमधून. तर तुम्ही ह्या दोन्हीपैकी कुठल्या गटामध्ये येता? म्हणजे आमची वेब सिरीज का? हो. तर आमची डबल मिनिंग वेब सिरीज आहे. विषय काय आहे, ज्याला आवडतं ते बघतं, ज्याला आवडत नाही ते बघत नाही. पण एवढे डबल मिनिंग डायलॉग हे करायचं रिझन काय असेल, किंवा लोकांच्या मनावरती लवकर प्रमाणात फेमस व्हायचं म्हणून रिझन आहे का दुसरं रिझन आहे काय? नाही तसं काही नाही आहे. पण आम्हाला असं आढळलं का जे मोटिवेशनल व्हिडिओ येतं किंवा सामाजिक विषयावर व्हिडिओ येतं ते चालतात, पण जे डबल मिनिंग असतात ना ते जास्त चालतात किंवा त्या व्हिडिओला व्ह्यूज जास्त जातात, लोकांचे प्रतिसाद जास्त भेटतो. आणि मी एक ॲक्टर आहे, मला जसं काम येईल किंवा जशी स्क्रिप्ट येईल तसं करणं भाग आहे की नाही. मग माझ्या काय हातात आहे, मला समोरून अशी स्क्रिप्ट आली मला करणं भाग आहे. म्हणजे अजून एक सांगतो, जे वेब सिरीजमध्ये असतंय किंवा आमची रिअल लाईफ असती त्याचा आणि याचा काहीच संबंध नाही आहे. पण तुम्ही आता लोकांमध्ये गेला तर अरे तो बघ त्या वेब सिरीजमधला अक्षय याला बोलायला असं हे असंच असेल नाही का, लोकांचा गैरसमज पण होत राहत त्यात. आता जसं की बाकीचे ॲक्टर्स आहेत दुसऱ्या वेब सिरीजमधले असतील किंवा आहेत असे भरपूर आहेत, हे बघ तो चाललाय तो त्यांचा डायलॉग तो असा आहे असं करतात ते, तसं तुम्हाला झालंय का कधी, म्हणलेत का कधी लोकांमध्ये गेल्या? नाही अजिबात नाही. कारण उलट आहे ना, आमची वेब सिरीज फेमस झाल्यापासून लोक भेटतात, सत्कार करतात, सेल्फी घेतात, खूप भारी वाटतं. म्हणजे निगेटिव्ह कमेंट मला एक पण नाही आली लाईव्ह समोरासमोर. ठीक आहे यूट्यूबला कमेंट येत असतात, हे बघा व्हिडिओ बघायचं का नाही हे स्वतःवर डिपेंड आहे. आणि लोकांना वाटत असेल काहींना का ह्या वेब सिरीजमुळं लोक बिघडतील किंवा मुलं बिघडतील, पण बिघडायचं का घडायचं हे स्वतःवर डिपेंड असतं. म्हणजे रामाच्या राज्यात राहून सुद्धा काही सुधारली नाही आणि रावणाच्या राज्यात राहून सुद्धा बिभीषण बिघडला नाही. म्हणजे स्वतःवर डिपेंड आहे. बरोबर. ज्याला आवडतं ते बघा. किती कलाकार आहेत तुमच्या वेब सिरीजमध्ये? एकंदरीत तुमची टीम कितीची आहे, किती जण आहे एवढे पूर्ण याच्यामध्ये? टीम एक 10 ते 15 कलाकार आहेत.
15 कलाकार हो ॲट ए टाइम 15 कलाकार एकदम ह्याच्यामध्ये नाही नाही आमच्या वेगवेगळं असतं त्यांचं. हो हो शेड्यूल असतं म्हणजे माझं सूर्या अजून एक हिरोईन आमचं एक सेपरेट शूट असतं 2-3 दिवसाचं. आमचं झाल्यानंतर दुसऱ्यांचं आम्ही एक असं हे केलंय पार्टिशन केलंय. बरं बरं. म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यानुसार वेगवेगळं हे करायचं. ज्यावेळेस तुम्ही एखाद्याच्या ह्याच्यामध्ये शूट करता डायलॉग असेल तो तुम्हाला आठवतं का तुमच्या वेब सिरीजमधून एखादा तुमचा पर्सनली तुमच्या व्हॉइसमधला असा फेमस झालेला डबल मिनिंग डायलॉग असेल कुठला काय? आता भरपूर डायलॉग फेमस झाले आहेत पण एक आहे डायलॉग का तो लोकांनी खूप उचलला. कुठला काय? म्हणजे वेब सिरीजमध्ये मी अक्षय आणि माझा मित्र सूर्य आहे. हां तर माझं नवीन लग्न होत आहे आणि सूर्या माझ्या बायकोला बघण्यासाठी म्हणजे बाईकवर लाईन मारण्यासाठी घरासमोर चक्रा मारित असतो. सारखं सारखं येतो. मी त्याला 2-3 वेळेस वॉर्निंग देतो तो तरी येतो. त्याला एकदा मी भेटतो म्हणतो भाऊ काय काम आहे तू इकडं. तो दार असंच फिरतोय. म्हटलं शांत बस भाड खाऊ तू माझ्या बाईकवर लाईन मारायला येतो ना बरं का. तो नाही नाही अरे अक्षात तसं काही नाही आहे माझं वहिनीचं काही नाही. मी म्हणतो मग भाडकं माझ्या बायकोला चांगले 2-3 पोरं काढशील आणि वरून म्हणशील आमचं काही नाही. म्हणजे हा खूप व्हायरल झालेला डायलॉग आहे. त्याची रिएक्शन खूप हे आहे तुम्हाला म्हणजे डायलॉग झाल्यानंतर रिएक्शन कशी होती काय व्हायरल झाल्यावर कमेंट सेक्शन असतील का? काही नाही आता इन्स्टावर तुम्ही बघताय असेच व्हिडिओ व्हायरल होतात. हां ते त्यामुळे काही वाटत नाही. मी एक कलाकार आहे मला तर पर्सनल काही वाटत नाही. मला कोणतंही काम करणं भाग आहे. आता मला जर एखादा मूवी भेटला बॉईज टू गर्ल्स टू त्या टाईप हां मला करणंच भाग आहे ना. किंवा OTT प्लॅटफॉर्मवर एखादी वेब सिरीज भेटली मी करणारच ना. ॲक्टरच्या पार्श्वभूमीवरती अजून एक मला प्रश्न विचारायचा तुम्हाला की जसं आत्ता सोशल मीडियावरती की डबल रोल करतात आणि जसं की वहिनींचा रोल असेल आणि मनुष्याचा रोल असेल हे दोन्ही एकत्रितरित्या करतात. म्हणजे एकच पुरुष तो लेडीजचा पण रोल करतो आणि मुलाचा पण रोल करतो. तर त्याला बॅड कमेंट्स येतात की पुरुषाचा जन्म घेऊन तो लेडीजची पार्श्वभूमी साफ करतोय तुला योग्य वाटतंय का असं. मग तुम्ही त्यांना काय हे काय द्याचाल तुम्ही उत्तर काय द्याचाल अशा लोकांना? की म्हणजे अशा लोकांना काय बोलावं मला कळत नाही. हां तुम्ही एक एन्जॉय घ्या बघण्याचं काम करा. आता तो दोन्ही रोल करतोय म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी टॅलेंट आहे तुमच्यापेक्षा वेगळं आहे. तुम्हाला जमतंय ना तुम्ही करा नाही जमत गप बसा. म्हणजे बघा ना तुम्ही टॅलेंट किती आहे. म्हणजे पुरुषाचा पण आवाज काढणार किंवा फिमेलचं पण काढणार म्हणजे त्याचे टॅलेंट आहे त्याला तुम्ही प्रोत्साहन द्या. त्याला एक पॉझिटिव्ह कमेंट द्या म्हणजे तो अजून पुढं जाईल. आत्ता जस्ट रिसेंटली तुम्हाला असं झालं का तुम्ही एखाद्या ट्रॅव्हल ह्याच्यातून नॉर्मल ह्याच्यातून ट्रॅव्हल करताय किंवा एस टी असेल ट्रेन असेल आणि तुम्हाला विचारलं असेल तो असं तोंडाकडे बघून तो हाच आहे का सतली बांधकडे गेला असं झालं आहे का महाराष्ट्रामध्ये एवढं फिरतं तुम्ही? हो कुठे झालं एखादा सीन फॅन मुवमेंट काय आहे तुमचा? ओके खूप वेळेस होतं. आत्ता मी काल पुण्यात होतो शनिवारवाडा तिथं. बरं तर एक पोलिसाची गाडी समोरून आली हां आणि तिने मला ओळखलं म्हणजे गाडी थांबवली त्यांनी माझ्यापाशी. अरे बापरे मी घाबरलो थोडंसं म्हटलं आपलं काही चुकलं काय. हां आपण तर बरोबर चाललोय राईट रस्त्याने चाललोय. गाडी थांबवली आणि दरवाजा उघडला. म्हणलं इकडे मला बोलवलं. मी म्हणलं काय सर घाबरत गेलो. त्याने अरे तुझे व्हिडिओ बघतो मी तू यूट्यूबर आहे ना. हां म्हटलं हो सर. हां त्याने मग मस्त पाठीवर थाप टाकली. मस्त कामा एक नंबर. हां म्हणजे खूप भारी वाटलं. आम्ही म्हणायचं हां हां हा खूप छान वाटतं. आणि एक कॉमेडी गोष्ट घडली होती. मी आणि रेश्मा राठोड म्हणजे उसातली भानगड म्हणजे रुपी हां आम्ही वडापाव खात होतो आणि पब्लिक प्लेसमध्ये होतो. वडापाव खाल्ला आणि म्हणजे खात होतो तर ते एक फॅन आला आमचा. सेल्फी वगैरे काढली आणि नंतर मला कानात म्हणला सर तुम्ही एवढे मोठे ॲक्टर वाटलं ना तुम्ही वडापाव खात असताल. मग मी त्याला सांगितलं म्हणलं हे बघ आम्ही माणूसच आहे आणि माणूस किती वर गेला किंवा किती आकाशात उडाला तरी त्याचे पाय जमिनीवर राहिले पाहिजे. आणि मला आवडतो मी खाल्ला मी माणूस आहे संपला विषय. मग तो पण हसला त्याने बरोबर आहे. मला म्हणजे थोडासा डीपमध्ये प्रश्न विचारायचा तुम्हाला की ह्या वेब सिरीजच्या माध्यमातून म्हणजे तुम्ही जो संदेश देताय किंवा काय असेल ते समाजावरती परिणाम होतोय. परिणाम म्हणण्याऐवजी जो समाज पाहतोय जो लोक असतील त्यांना कुठे ना कुठं असं वाटत असेल की नाही का हे लोकांना काहीतरी वेगळं दाखवतात किंवा खूप वाईट मार्गाला दाखवतात असं. तर ह्यांना काय सांगचाल तुम्ही की आमची वेबसिरीज तशी नाही फक्त मनोरंजनासाठी आहे की काय कसं सांगचाल तुम्ही? बरोबर
फक्त मनोरंजनाचा भाग म्हणून बघा तुम्ही. आता हे बघा, आता सोशल मीडियावर कसे कसे व्हिडिओ येतं, भरपूर वाईट येतं, म्हणजे सांगू पण नाही शकत. तुम्ही ते बघताच ना एक मनोरंजन म्हणून. मग तसं पण आमची वेब सिरीज बघा, आहे की नाही, तुम्हाला आवडत असेल तर बघा, नाहीतर बघू नका. बरोबर. एक एंटरटेनमेंट म्हणून बघा आणि सोडून द्या विषयी. त्याचा आणि आमच्या लाईफशी काही संबंध नाही आहे, त्याला तुम्ही कम्पॅरिझन पण करू नका. ह्या वेब सिरीजमुळे तुम्हाला किती फायदा झाला आहे आणि लोकांच्या मनावरती राज्य केलं तुम्ही, हे कसं ह्या वेब सिरीजमुळे झालं का सुहास घोडेचोर आहे त्याच्यामुळे झालं? नाही नाही, सुहास घोडेचोर एक लोकल माणूस होता किंवा कॉमन नेम होतं. पण ऊसातली भानगड या वेब सिरीजनं खूप प्रेम दिलं. म्हणजे वाटलं पण नव्हतं का एवढ्या लवकर आम्ही एवढी मोठी भरारी घेऊ, वाटलं पण नव्हतं. लोक आता ओपनिंगला बोलावतात, प्रमोशनला बोलावतात, किंवा एखादा कार्यक्रम असला तर गेस्ट म्हणून बोलावतात, आणि खूप भारी वाटतंय. म्हणजे कलाकाराला काय पाहिजे अजून, कलाकार सिर्फ तारीफ का भुगवत आहे, पैसो का नाही. राईट. आत्ता रिसेंटली आम्ही तुमचे पुण्यामधले ह्याचे फोटोज पाहिले अभिनेत्र्यांसोबत. तुम्ही कुठल्या येणाऱ्या सिरियलमध्ये काम करणार आहे की काय? आता मी एक ॲक्टर आहे, मला असं आवडतं का एक एक पाऊल पुढं जायचं. मला पुढं जायचं आहे, म्हणजे ह्या वेब सिरीजमध्ये किंवा यूट्यूबपर्यंतच मला मर्यादित राहायचं नाही आहे. तर मी सांगतो, ठीक आहे, तुम्ही प्रश्न विचारला. एक वर्षभराच्या आत माझा एक मराठी चित्रपट रिलीज होईल, म्हणजे कास्टिंग पण झालेलं आहे. आणि आज आपल्या पॉडकास्टला रिव्हील करतात पहिल्यांदा. हो, म्हणजे फक्त एक 8 दिवसापूर्वी मीटिंग झालेली आहे. त्या मूवीमध्ये स्टारकास्ट येतं, खूप खूप मोठे स्टारकास्ट आहे. धन्यवाद. खूप मोठे स्टारकास्ट आहे आणि मी त्यांच्यासोबत तुम्हाला दिसणार आहे. सगळं फायनल झालं आहे, फक्त शूटिंग एक 2 महिन्यात लागल. या बोलण्याबाबत मला सुहास घोडेचोर आहे ह्याचं कॅरेक्टरच माहीत नाही. म्हणजे सुहास कोण होता, कसा होता, लहानपणी कसा होता, गणपती समोर नाटक असेल की असा समाजामध्ये गावामध्ये कसा होता ते माहीत नाही आम्हाला. तर ते समजलं तर अजून बरं होईल. तर सुहास घोडेचोर हे खोडकर, मस्तीखोर, येडा म्हणला तरी जमन, हा असा होता. कारण मी ना खूप कुटणे करायचो लहानपणी. म्हणजे मला चेष्टा खूप आवडायची, किंवा एखाद्याला घाबरवायला लय आवडायचं. बर. म्हणजे काय करायचं, मी एखादं खुर्चीवर बसायला लागलं का खुर्ची काढून घ्यायचं. एकदा तर एका म्हाताऱ्याला आहे ना, म्हणजे त्याने मीठ मागितलं होतं, मी त्याला रांगोळी खायला दिली ती. रांगोळी खाल्ली त्यांनी, थुकूपर्यंत मी घराच्या बाहेर. अरे बापरे. म्हणजे घरच्याने लय हाणलं होतं मला. म्हणजे असं करायचो. आणि म्हणजे मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा कुणी गॅदरिंगला किंवा 15 ऑगस्ट 26 जानेवारी म्हणजे नाटक वगैरे करायला कोणी तयार होत नव्हतं. मग मी स्वतः ते नाटक बसवायचो, त्यांना रेडी करायचो पोरांना. मी स्वतः म्हणजे प्रॅक्टिस घ्यायचो आणि ते तिथं सादर करायचो स्टेजवर. अरे बापरे. म्हणजे असं करायचो. आता तुमचं कॉलेज आणि हे सांगितलं तुम्ही, पण सुहास हे जे फक्त ॲक्टिंग पण करतात, ॲक्टिंग आणि ॲक्शन ह्याच्यात 2 फरक आहेत. ॲक्शन म्हणल्यानंतर ना तुम्ही कसं, म्हणजे रिअल ॲक्शन झाली का, मारामारी झाली का शाळेत किंवा कॉलेजमध्ये कोणासोबत, आणि कशा तो सीन काय होता झालेला? म्हणजे रिअल लाईफमध्ये, हां, रिअल लाईफमध्ये. म्हणजे मला आहे ना भांडण आणि कोणासोबत वाद करायला अजिबात आवडत नाही. खरंच नाही आवडत. कुठं भांडण चालू असलं ना, मी तिथून निघून जातो. म्हणजे माझ्या मित्राला जरी एखादं हाणत असलं, तुम्ही म्हणताल का याला म्हणतात का मित्रप्रेम, असं वागायला नाही पाहिजे, पण मला खरंच आवडत नाही. आता माझ्या मित्राने चूक केली, त्याला मारतायत, मी मध्ये गेलो तर मी रट्टी खाईन, मी नाही थांबत. नाही आवडत मला ते. आणि तुम्ही म्हटले का भांडण वगैरे झालंय का, म्हणजे मी स्वतः नाही भांडण केलं, पण एकदा मार खाल्ला होता. कसा? म्हणजे कंपनीचा आमचा टाईम होता 3 ते 11. मी ओव्हर टाईम केला होता 4 घंटे. म्हणजे मला काहीतरी 2 ते 3 वाजता सुट्टी झाली माझी संध्याकाळी नाईटला. तर मी MIDC मधून पायी चाललो होतो, पाट डबा वगैरे घेऊन हातात, आणि म्हटलं चला कधी मावा गुल्फी खावं. गुल्फी खायला गेलो, गुल्फी घेतली. एका माणसाने, म्हणजे काही कारण नाही काय नाही, त्याच्या हातात एक लाकूड होतं, त्याने सबदिशी माया टंगडर टाकलं. अरे बापरे. हा, पायावर टाकलं, डबा दिला फेकून, सगळं दिलं फेकून. म्हणजे काहीच कारण नव्हतं, मला तिने मॉक्कर आणलं. पण मी पळवलो, डबल डोक्यात आला, म्हटलं डबा राहिला आपला, उद्याचा अवघड होईल. तरी हिंमत करून मी अंधारातून तिथं बरोबर गेलो. मग तो गायब होता. मग मी डबा वगैरे
जमा केला डबा घेऊन रूमवर गेलो. खूप अँटिक कॅरेक्टर तुमचं, सुहास आणि ॲक्शन ॲक्टिंग हे तुम्ही सर्व गुण संपन्न आहे तुम्ही. हो. पण मला एक गोष्ट विचारा, तुमची रिअल लाईफमधली, रिअल आणि रिअल लाईफमधली, रिअल लाईफमध्ये कोण आवडतं आणि रिअल लाईफमध्ये कोण आहे? म्हणजे सेलिब्रिटीमध्ये म्हणजे कोण पर्सनल असेल किंवा सेलिब्रिटी असेल, दोन्ही पण. अच्छा. म्हणजे मला मराठी हिरोईन आवडती केतकी माटेगावकर. तुम्ही आमच्या पॉडकास्टला भेट दिली, तुमचा हा पहिलाच पॉडकास्ट आहे असं आम्ही ऐकतोय तुमच्याकडनं. बरोबर. तर तुम्हाला एक्सपिरियन्स कसा वाटला इथला पॉडकास्टचा? ओके. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, म्हणजे माझ्या आयुष्यातला हा पहिलाच पॉडकास्ट आहे. हे बघा, मनातले बोल मराठी पॉडकास्ट. मी तर आलो आणि मला काही अनुभव नव्हता, कसं बोलायचं काय बोलायचं. मला एक मनात भीती होती, पण एवढे भारी क्वेश्चन विचारले ना, मला थांबूच वाटत नव्हतं. असं वाटायचं या क्वेश्चनवर आहे ना अर्धा तास बोलावं. म्हणजे एवढे मस्त क्वेश्चन विचारले आणि माझ्या मनातली भीती गेली आणि मी खूप बोललो आहे, तुम्ही बघितलंच. तर ओके. तर अजून एक सांगतो, मनातले बोल मराठी पॉडकास्ट हे यूट्यूबला चॅनल आहे. ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा हा पॉडकास्ट आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या मनातले बोल या मराठी यूट्यूब पॉडकास्टला भेट दिली. तर तुम्ही सांगितलं आमच्या प्रेक्षकांना किंवा तुमच्या प्रेक्षकांना सांगितलंच आहे की या चॅनलला सबस्क्राईब करायला, शेअर करायला आणि खास करून तुमचा पॉडकास्ट जास्त शेअर करायला. पण मला असं आमच्या चॅनलला आल्यानंतर ना किंवा आमच्या पॉडकास्टला भेट दिल्यानंतर ना आम्ही कुठल्या प्रमुख पाहुण्यांना असं खाली हात नाही पाठवत. म्हणजे त्यांच्या मनातले बोल ओट्यांवरती आणायचा प्रयत्न आम्ही करतो. बरं. म्हणजे आम्ही तुम्हाला 3 शब्द देऊ, त्या 3 शब्दांना तुम्ही तुमच्या मनातून शब्द बाहेर काढा बरं. की व्यक्त कसा होता तुम्ही. तर मी तुम्हाला पहिला शब्द देतोय, तुमच्या रिलेट आहे, जवळचा आहे तो खूप. ॲक्टिंग. ॲक्टिंग म्हणजे ह्या शब्दावर बोलायचं आहे. ॲक्टिंग म्हणजे जीव की प्राण आहे माझा. बरं. म्हणजे मला करिअर करायचं ना, ह्या क्षेत्रात करायचं, मरूपर्यंत मी ॲक्टिंगच करणार आणि कधी सोडणार नाही. आणि ह्या क्षेत्रात मला नाव कमवायचं आहे. बरं. म्हणजे माझा असा एक स्वभाव आहे, हसणे किंवा हसवणे हे एक महान पुण्य आहे आणि ते मी ॲक्टिंगमधून करतोय. त्यामुळं मी ॲक्टिंगच करणार. दुसरा शब्द तुमच्यासाठी आहे, तुम्ही कंटिन्युअसली ते आहे, फेम आहे तुम्हाला तेवढा, त्याच्यामुळे तर फेम आहे, ऊसातली भानगड. शब्द म्हणण्याच्या वेळी सिरीजचं नाव दिलं तुम्हाला. बरं बरं बरं. ऊसातली भानगड. आता तुम्ही ऊसात भानगडी केल्या असतील आणि मीही केल्यात वेबसिरीजमध्ये. हां. त्यामुळं आता खेड्यात चालतंच, हो. कारण प्रेम हे होतंच, लफडे होतातच आणि खेड्यातल्या मुलांना लॉजिंग भानगडी काय खिशाला परवडत नाही. हो. त्यामुळं ऊस आपला जिंदाबाद. बरोबर आहे. बरं, ते हे होतं. ओके. शेवटचा आणि लास्टचा प्रश्न मी तुम्हाला हा देतोय की जो तुम्ही ॲक्टिंग झालं, तुम्हाला ऊसातली भानगड झालं, लास्टचा प्रश्न तुम्हाला म्हणजे शब्द असा आहे की ते तुम्ही कधी ऐकला पण नसेल आणि तुमच्या जवळचा पण नसेल, ते तुम्ही तुमच्या मनातून व्यक्त झाला पाहिजे. प्रेम. मित्रांनो, प्रेम करा, पण खूप विचार करून करा. कारण प्रेम करायला मजा वाटती, पण जेव्हा ब्रेकअप होतो किंवा त्याचा जो त्रास होणारा असतो तो आयुष्यभर असतो. म्हणजे कायम त्या व्यक्तीची आठवण येणं, प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा कोणत्याही प्रसंगामध्ये ते आठवणं, म्हणजे ह्या गोष्टीचा खूप मोठा त्रास होतो. त्यामुळे तुम्ही प्रेम करा, प्रेम बिंदास करा, पण खरंच विचार करून करा. कारण प्रेम सक्सेस झालं तर लाईफ बदलू शकते किंवा एक आनंद असतो, पण त्याऐवजी जर ब्रेकअप झालं किंवा प्रेम तुमचं सक्सेस नाही झालं तर एखाद्याच्या आयुष्याचं वाटोळं पण होऊ शकतं. त्यामुळं खूप सेन्सिटिव्ह 2.5 अक्षरी शब्द आहे प्रेम, फक्त 2.5, पण खूप डेंजर आहे विषय हा.
सर मनापासून धन्यवाद तुम्ही आमच्या मनातले बोलले मराठी यूट्यूब पॉडकास्टला भेट दिल्याबद्दल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा आपला पॉडकास्ट आणि हा एपिसोड जर खास करून आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमचे जे पण काही सजेशन असतील ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. भेटूया अशाच व्यक्तिमत्वासोबत नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.